हॅलो. काल कुठला पाठ शिकलो तरी आपण? हां, छान छान. काल आपण अन्नघटक पाठ शिकलेला आहे आणि आज त्या अन्नघटक पाठाचा आपण प्रात्यक्षिक सुद्धा बघणार आहोत. तुम्ही सगळ्यांनी डब्यामध्ये जे जे पदार्थ आणलेत की नाही, त्या पदार्थामधून आपल्याला कुठले कुठले घटक मिळतात हे सांगायचं आपल्याला. ओके, तयार आहेत का सगळे? चला. हां, चला. कार्बोदके म्हणजे काय रे? कार्बोदके म्हणजे छान छान. सानिया, तू सांग बरं आपल्याला पिष्ट कोणकोणत्या पदार्थातून मिळतं किंवा पिष्टमय पदार्थ कोणते आहेत? गहू, ज्वारी, तांदूळ, बाजरी, साबुदाणा, बटाटा हे पिष्टमय पदार्थ आहेत. क्या बात आहे. छान छान छान. आता शर्करा म्हणजे काय? शांभवी सांगते का? पासून मिळणारे चवीला गोड असणारे पदार्थ म्हणजे शर्करा. छान छान. ऊसामध्ये कोणती शर्करा असते वेदिका? कोण सांगतं? हां हां, समायरा सांगते का? हां हां, सुक्रोज. ओके ओके, सुक्रोज. छान छान छान. हां, सुक्रोज. व्हेरी गुड व्हेरी गुड. बरं, काही तंतुमय पदार्थांची नावं सांगू शकाल का? तंतुमय पदार्थ म्हणतीये. तंतुमय पदार्थ. हां, बर. तंतुमय पदार्थ खाणं का गरजेचं आहे रे? पोट साफ करण्यास मदत करतात. गुड गुड. मावशी इकडे बघा वर. नीलू मावशी ठेव का? हाय म्हणा. हाय. हा मॅडम. भेळ कशी झाली रे? मावशीला थँक्यू म्हणा. हा, छान छान. चला. तू काय आणलेस डब्यात? हा, चपाती आणि बटाट्याची भाजी. बर. चपाती आणि बटाट्याच्या भाजीतून काय मिळतं आपल्याला सांगा? पिष्टमय पदार्थ. बर. पिष्टमय पदार्थ घेतल्याने काय होतं रे? कशाला ऊर्जा मिळते? शरीर चालवायला ऊर्जा मिळते. हे बघा, आपल्या स्नेहभोजनाचा आनंद घ्यायला आपले सर सुद्धा आलेले आहेत. परंतु उपवास आहे सरांचा. सरांचा उपवास आहे. ओके ओके. काय होते खावा की भेळ? बरं, भेळ मध्ये आपण काय काय घातलं रे? टोमॅटो, कांदा, हा हा हा. बर. ओके. हा हा. शेव. हा, थोडीशी हळद. नाही का टाकली? हा. बर. शेंगदाण्यापासून काय मिळतं आपल्याला? स्निग्ध पदार्थ आहेत. अजून अजून कशामध्ये आहे शेंगदाणे? प्रथिनांमध्ये येतं का? बर, ठीक आहे. चला खावा. मिठातून काय मिळतं रे? सांगा बरं. मिठातून काय मिळते आपल्या शरीराला? सांगा. चुकू देत चुकू देत. आयोडीन मिळतं का? आयोडीन. सोडियम मिळतं. सोडियम मिळतं. म्हणजेच मिनरल्स मिळतात. हा. खनिजे मिळतात आपल्याला मिठातून. बघा, सरांनी आपल्याला अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. सरांना जोरदार टाळ्या वाजून थँक्यू म्हणा.